विदर्भ आर्थिक विकास परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली। प्रथमच महिला अध्यक्षाची निवड झाली असून हा मान 22 वर्ष वेद आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत रीना सिन्हा यांना हा बहुमान मिळाला। माजी अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी रीना सिन्हा आणि शिवकुमार राव यांना पदभार सोपविला। याविषयीची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली। रीना सिन्हा यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची समितींची नावे जाहीर केली। वेदच्या वतीनं नागपुरात धान संशोधन संस्थेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तूर्त याचा अभ्यास सुरू असून अजनीतनं मोठ्या प्रमाणात निर्यात होतं, हे लक्षात घेता नव संशोधकांनी देखील यात पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं। यासोबतच विदर्भ सक्षम व्हावा या दृष्टीनं संकल्पबद्ध असलेल्या वेदने जुन्या अनेक गोष्टींचा फॉलोअप करण्याचं ठरविलं आहे। यावर रीना सिन्हा यांनी भर दिला। यावेळी माजी अध्यक्ष देवेंद्र पारेख, अमित पारेख, राहुल उपगंडलावार, पंकज महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।